आमदार जितेंद्र आव्हाडांविरुद्ध नाशिकमध्ये साधू संत महंत आक्रमक. प्रभू रामांविषयी वादग्रस्त वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद नाशिक शहरात उमटले आहेत. नाशिकचे साधू संत महंत तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी संतप्त झालेले आहेत. त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले होते. त्याचे तीव्र पडसाद नाशिक शहर आणि राज्यातही ठिकठिकाणी उमटत आहेत. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्यासह वेगवेगळ्या आखाड्याचे साधू संत महंत स्वामी अनिकेत शास्त्री महाराज, गोरक्षक गजू घोडके, भाजप महिला मोर्चाच्या सौ माधुरीताई पालवे, महंत भक्तिचरणदास महाराज, विश्व हिंदू परिषदेचे विराज लोमटे, हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी आदी मंडळी सकाळीच पंचवटी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचवटी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली. अयोध्या कंदातील स्वर्ग 22 श्लोक 102 मध्ये तसा संदर्भ असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. नाही, हे जे रामायण जे लिखित आहेत, 15 जे मूळ रामायण आहेत, त्यामध्ये काही प्रोव्होकेटेड स्टेटमेंट्स हे जाणीवपूर्वक घातलेले आहेत आणि जे अधिकृत रामायण आहेत, आमच्या घरी 400 वर्ष जुनं हस्तलिखित रामायण आहे, त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. असे तर छापील काही दाखवता येईल. धर्मजिज्ञासानां प्रमाणम श्रुते, धर्माची श्रुती आणि श्रुतीची आज्ञा काय आहे, तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे कुठल्याही पद्धतीचा मांसाहाराचा उल्लेख, मांसाहा या शब्दाचा अर्थ देखील दुसरा होतो. त्यांना संस्कृत ज्ञान नाही आहे, ते केवळ काहीतरी वाचलेले शब्द करून त्या ठिकाणी शब्दछल करतायत. जितेंद्र आव्हाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, जाणून बुजून हेतू पुरस्कर, त्याचा सर्वप्रथम सर्व संत समाजाच्या वतीने आखाडा परिषद असेल, अखिल भारतीय संत समिती जे असेल, धर्मसमाज, पुरोहित संघ, विश्व हिंदू परिषद आदी सर्वांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं जे नाशिकमधील वास्तव्य होतं काळाराम मंदिर, तेथील जे पोलीस स्टेशन आहेत, आणि महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर ईश निंदा विरोधी कायदा लागू. एबी न्यूजसाठी विवेक कडवेंसह प्रमोद रहाणे, नाशिक.